श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत दर अमावस्येला दहीभात इथे दहीभात ठेवायचा आहे. तर कोणकोणत्या कारणामुळे हे दहीभात आपल्याला ठेवायचे आहे त्याच्याविषयी आज माहिती जाणून घेणार आहोत. बघा, प्रत्येक समस्याला प्रत्येक अलग अलग प्रकारे दहीभात ठेवायचं असतं. आपल्या घरामध्ये खूप काही नकारात्मकता आहे. घरामध्ये आपलं वास्तुदोषाचा दोष आहे आणि किंवा आपल्या पितृदोष आहे आणि किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये बदल जाणवतं. किंवा माणसं त्यांचं डोकं दुखायला लागतं, कामामध्ये मन लागत नाही, विचित्रपणा सारखं वागायला लागतात. किंवा अमावस्याला खूप आपल्या घरामध्ये भांडणं होतात. सारखं अमावस्या पौर्णिमा आल्या की खूप किटकिटी होतात. मग असं जर तुम्हाला जाणवत असेल तर आपल्याला ह्या प्रत्येक कारणाला प्रत्येक अलग अलग आपल्याला दहीभात बनवून आपल्याला ठेवायचं आहे. आता सुरुवात मी पितरांना दहीभात बनवण्यासाठी सांगते. आपल्या पितरांना संतुष्टी प्राप्त करायची आहे आणि आपले पित्र असंतुष्ट असेल तर आपल्याला खूप काही त्रास होतं. आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर पित्राला सद्गतीसाठी अमावस्येला दहीभात ठेवण्याची प्रथा आहे. आपल्याला 1 वाटी भात घ्यायचा आहे. त्याला धुतलं तरी चालतं, नाही धुतलं तरी चालतं. थोडंसं भात घ्यायचं आहे आणि त्याच्यात आळणी टाकायचं नाही, मीठ त्याच्यामध्ये बिलकुल टाकायचं नाही आणि ते जेवढं काही आपण भात शिजवलेलं आहे ते तेवढं जेवढं ठेवायचं आणि ते आपण घरामध्ये वापरायला सुद्धा घ्यायचं नाही. मग तो भात थोडं थंड झाले की मग एका पत्रावळीवर घ्यायचं आणि 1 चम्मच दही घ्यायची. तुम्ही ताजी दही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे फ्रीजमध्ये असलेली ती पण दही तुम्ही घेऊ शकता. ती दही आपल्याला काय करायचं आहे, त्या भातावरती 2 चम्मच दही घालायची आहे आणि ते भात आपल्याला जर आपलं गच्ची असेल तर वरती नेऊन ठेवायचं आहे आणि त्या भातावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला जिथं आपण भात ठेवतो त्याच्याखाली आपल्याला त्रिकोण मंडळ करायचं आहे. आपण देवाला नैवेद्य दाखवताना चौकोन मंडळ करतो, पितरांना नैवेद्य दाखवताना त्रिकोण मंडळ करायचं आहे आणि हे प्रत्येक अमावस्येला करायचं आहे आणि हे करून पहा, तुमचे पित्र संतुष्ट होतात. आणि बघा, आता आपल्या घरामध्ये खूप काही भांडणे होतात आणि असं अडचण आहे, घरामध्ये खूप कलेश राहतं, वास्तूचं दोष असेल तर ते आपल्याला 1 वाटीभर भात शिजवायचं आहे. त्याच्यावरती जसं आपण पितरांना शिजवले तसंच ठेवायचं आहे, पण असं नाही करायचं. पितरांना शिजवलेलं भात आपण त्याच्यातलं थोडंसं पितरांना ठेवायचं आणि थोडंसं दुसरं उपायासाठी घ्यायचं, असं नाही. जे उपायासाठी आपण करतो त्यांच्यासाठी भात वेगळंच शिजवायचं आहे आणि वेगळंच हे उपाय करायचे आहेत. आपल्याला घरामध्ये खूप नकारात्मकता आहे आणि घरामध्ये वास्तुदोषाचा खूप काही प्रखर दोष असेल तर 1 वाटीभर भात शिजवायचं. ते थोडं थंड झालं की एका पत्रावळीवर घ्यायचं आहे. त्याच्यावरती 2 चमचे दही टाकायचं आणि त्याच्यावरती कुंकू टाकायचं आहे. आपल्याला कुंकू टाकून पूर्ण घरामध्ये जसं आपण देवाची आरती करतो तसं फिरवून आपल्या मुख्य दरवाजावर 7 वेळेस ओवाळून घ्यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत ओवाळून जिथं 3 रस्ते मिळतात तिथं नेऊन ते दहीभात ठेवून यायचं आहे. असे केल्याने आपल्या घरातली सगळी वाईट शक्ती आणि वास्तुदोषाचं आपल्याला त्रास कमी व्हायला जाणवतो आणि हे प्रत्येक अमावस्येलाच करायचं आहे. आणि आपले मुलं जर चिडचिड करत असेल तर त्यांच्यासाठी अलग भात शिजवायचा आहे आणि त्याच्यावरती भात शिजून थंड झाल्यानंतर थोडी दही टाकायचं आहे. त्याच्यावरती हळदी आणि कुंकू टाकायचं आहे. मग त्याच्यावर थोडी साखर टाकायची आहे. हे टाकून मग मुलांना एका पाटावर बसवायचं आहे. त्यांचं पाठ दक्षिणेकडे त्याचं पाठ होईल आणि उत्तरेकडे तोंड होईल असं मुलांना बसून ते 7 वेळेस किंवा 11 वेळेस श्री स्वामी समर्थ किंवा चैतन्य गोरक्षाय नमः ह्या मंत्राचं जप करत 7 वेळेस उतरून ते भात नेऊन आपल्याला जिथं 3 रस्ते आहेत तिथं ठेवून यायचं आहे आणि ते ठेवून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्याला घरात प्रवेश करायचा आहे. आणि हे उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत. आणि हे शक्यतो पुरुष करावं आणि पुरुषाला शक्य नसेल तर स्त्री केलं तरी पण चालेल. तर हे अमावस्येच्या दुपारी 12 आणि 12:30च्या बीचमध्येच हे करायचे उपाय आहेत. ही माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब
कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि लाईक जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.